वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे 7 तारीख. आता मी निघते. हे बघा, ॲक्च्युली 7:45 झाले. आज आहे संडे. मला ॲक्च्युली वाटलेलं इथून मला एअरपोर्टला पोचताना 2.5 तास लागतील, पण मला 1.5 आवर दाखवत आहेत. तर आता वाजले 7:45. मी निघेन 8:15 वाजता. आता मम्मीने मस्त चहा केला आहे, ब्लॅक टी. सो ब्लॅक टी घेते आणि 10-15 मिनटं बसते, मग बुक करते. ॲक्च्युली बुक करायला पण वेळ लागतो इथे ना, लगेच ॲक्सेप्ट नाही करत. सो मग मी काय करेन, 8:10 बुक करेन, म्हणजे ती गाडी 7:15-8:20 परत येईल. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून. बाकी माझं पॅकिंग झालं आहे, इथे माझं चार्जर आहे अँड दॅट्स इट. ओके, सो आता मी निघाले. मी ना ॲक्च्युली उबर ऑटो केली बिकॉज मला कॅब ॲक्च्युली मला आवडत नाही. सो मी ऑटो केली, तो आला आहे ऑटोवाला. नाव लेट्स गो. एअरपोर्टला पोचले. आता मला जरा एक तर मला ना डीजी यात्रा शिकून घ्यायचं. मला डीजी यात्रा येत नाही. सो इथे गेट आहे. लेट्स गो. सगळं करते आणि मग भेटते. आता काय झालं माहिती आहे, माझं स्कॅनच होत नव्हतं आणि त्यांनी विचारलं PDF आणि माझा मेल फुल झालेला, त्यामुळे मला मेल रिसीव्ह नाही झाला. मला मेसेजमध्ये जो मेसेज आलेला तेवढंच. सो मग त्यांनी मला जाऊ दिलं. पण म्हणजे तिकीट आहे माझ्याकडे, पण ते स्कॅन होत नव्हतं. आता जरा जाऊन लगेच चेक इन करूया. दॅट्स माय बॅग चालली आहे माझी. सो आता मला माझं बोर्डिंग कार्ड मिळालं आहे. मी दरवेळेला मिस्टेक करते, मी गेट बघतच नाही आणि मी दुसरीकडेच जाते. आता पण एकदा 21 आहे ना, ओके 21 वर आहे. मी नेहमी चुकते आणि मी डिरेक्टली खाली जाते. सो आज मला ॲक्च्युली वर जायचं आहे. तिथे लिहिलं आहे 21 to 31 वर आहे. सो तिकडे जाऊ. सो आता मी गेट नंबर 21वर आले आणि फायनली मी किती वाजता पोचले माहिती मी 10 वाजता एअरपोर्टला पोचले. माझी फ्लाईट 1 वाजता आहे. ॲक्च्युली मला भीती अशी वाटत होती की जरी संडे असला तरी कन्स्ट्रक्शन वर्क सुरू असतं किंवा कधी ट्रॅफिक लागलं चुकून तर काय करणार, कारण माझ्या इथून यायला दुसरा रस्ता नाही आहे. मग पूर्ण मला उलटं फिरून बदलापूरवरून शीळफाट्यावरून यावं लागलं असतं, नवी मुंबई आणि असं सगळं. सो आय वॉज सो वरीड. मी म्हटलं चल निघते. मी 6:30ला उठले. नाही 6:30ला उठता 7 वाजता उठले आणि मग फायनली 7:15ला मी घरातून निघाले आणि एअरपोर्टला मी 10 वाजता पोचले होते. आता 10:25 झाले. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत. बोर्डिंग कार्ड मिळालं. माझ्या समोर इथे आहे गेट नंबर 21 आणि आता मी बसले फ्लाईटची वाट बघत. म्हणजे फ्लाईट आता नाहीच आहे ॲक्च्युली, म्हणजे 1 वाजता फ्लाईट आहे. मला इतकं हसायला येतं. पहिल्यांदा असं झालं की मी 3-4 तास आधी आली आहे, कारण असं कधीच झालं नाही ना मलाडला असताना. त्यामुळे मला थोडंसं असं झालं की आता मी 3 तास काय करू. 10:30 झालेत, 11:30, 12:30, 1 2.5 तास आहेत माझ्याकडे आणि मी बुक आणायला पण विसरले. मी म्हटलं सकाळी टाकते बुक बॅगमध्ये, पण विसरले. एनिवे ठीक आहे. आता मी जरा एअरपोर्ट्स आणलेत तर मग मी म्युझिक ऐकते आणि बघू काहीतरी टाइमपास, काहीतरी खाऊन पिऊन घेईन. तर आता फायनली बोर्डिंग होतं आहे आणि मला इतकं हसायला येतं आहे की मी इतक्या लवकर आले आज पहिल्यांदा एअरपोर्टला. पण ठीक आहे, एनिवे आता बोर्डिंग होतं आहे. तिकडे लाईन लागली आहे. सी द एअरपोर्ट का नजारा. आता मी फ्लाईटमध्ये बसले आणि फ्लाईट 1 तासाची आहे असं म्हणतात, पण लवकरच पोचतो. शालिनी जी माझी फ्रेंड आहे ती मला गोवा एअरपोर्टला भेटणार आहे, पण तिची फ्लाईट 3 वाजता लँड करणार आहे. सो आय एम थिंकिंग की त्याच्या आधी मी जाते एअरबीएनबीला, कारण मला खूप झोप येते आणि मी खूप थकले आता. सो तिकडे गेल्यावर मी डिसाईड करेन, पण मोस्टली मी डिसाईड केलं आहे की मी आधी निघून जाईन आणि तिला मेसेज करून टाकेल, म्हणजे ती लँड झाल्यानंतर ती वाचेल. बाकी तिकडे गेल्यावर माझ्या मैत्रिणीने सांगितलं, म्हणजे ती पोचली ऑलरेडी. सो तिने सांगितलं की एअरपोर्टच्या आतमध्येच एक काउंटर आहे जिकडे गव्हर्नमेंटच्या कॅब्स मिळतात. सो तिकडून आपण बुक करू शकतो. सो मी तेच करणार आहे. आता फायनली मी लँड झाले आहे. इतकं डिस्टर्ब झालं आहे फ्लाईटमध्ये. माझ्या बाजूला एक बाई होती आणि माझं तिच्या खाण्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, पण ती इतका आवाज करत होती खाताना आणि तिने पूर्ण ट्रिप सुरू झाल्यापासून ते आत्ता संपेपर्यंत 3-4 पॅकेट चिप्सचे खाल्लेत. मी झोपलेली तरी पण मला इतका आवाज येत होता तिच्या खाण्याचा. प्लस त्या म्हणजे त्या
चिप्सचं जे पॅकेट होतं त्याचा इतका आवाज केला आहे तिने, इतकं इरिटेट झालं मला. पुढे मागे इतका आवाज, म्हणजे इतकं ट्रॅव्हल केलं आहे मी, पण आजची फ्लाईट म्हणजे मला डोकं दुखायला लागलं आता. मी आता गोवाला ऑलमोस्ट 5 इयर्स नंतर येते आणि हे एअरपोर्ट नवीन आहे मोपा. म्हणजे आम्ही जेव्हा आधी यायचो तेव्हा दाबोलीमला यायचो. सो इथे मी फर्स्ट टाईम आले आणि छान बनवलं आहे एअरपोर्ट, म्हणजे क्यूट आहे. आता बेल्ट नंबर 1ला बॅगेज क्लेम करायला सांगितलेलं. सो आता त्यांनी सुरू केलं आहे, बॅग्स आता यायला लागल्यात. अँड बॅग घेते आणि माझी मैत्रीण आहे शालिनी, तिच्यासाठी थांबते कारण तिची फ्लाईट 3 वाजता लँड होणार आहे. सो आम्ही ठरवलेलं की आम्ही एकत्र जाऊ. आता लिटरली 15 मिनटं बाकी आहेत. आता 2:45 वाजलेत. 3 वाजता ती लँड करेल, ती आली की मग आम्ही निघू. आता माझी बॅग मी आणली आहे आणि आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड. ही स्क्रीन बघा, ही किती छान वाटते. माझं आत्ता लक्ष गेलं आहे. असं कवी स्क्रीन लावली आहे आणि त्याच्यावर म्युझिक. वेलकम टू गोवा. सो माय फ्रेंड शालिनी इज हिअर. आता ती तिच्या बॅगचं वेट करते आहे, तिच्या लगेजचा वेट करते आणि सगळ्यांच्या बॅग झाल्या, फक्त तिची बॅग नाही आली आहे. आता इथे फायनली शालिनीला तिची बॅग मिळाली, पण माझ्यासोबत ट्रॅजेडी झाली कारण माझा माईक बंद झाला. मला माहितीच नाही, त्याची बॅटरी डिस्चार्ज झालेली आणि मी मस्त व्लॉग करते. नंतर आम्ही इथे गेलो. हे एअरपोर्टच्या आतच आहे डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट. तुम्हाला कुठलीही कॅब हवी असेल तर तुम्ही इथून बुक करू शकता आणि इथे गव्हर्मेंटचे फिक्स रेट्स आहेत, म्हणजे नो बार्गेनिंग नथिंग. तिकडे मागे एक शीट ठेवली आहे, त्या शीटवर सगळे चार्जेस मेन्शन आहेत, म्हणजे सगळे रेट्स मेन्शन आहेत. तुम्हाला ज्या लोकेशनला जायचं आहे ना ते सगळे लोकेशन्स मेन्शन आहेत आणि त्याच्यासमोर त्याचे रेट्स मेन्शन आहेत. सो मग नो बार्गेनिंग, नो नथिंग आणि तुम्हाला कोणी उल्लू नाही बनवू शकत कारण गव्हर्मेंट रेट्स आहेत. सो आम्ही तिथून कॅब बुक केली आणि मग आता आम्ही इथून निघालो. ॲक्च्युली तो माणूस उभा आहे ना, ती बाजू बाहेरची बाजू आहे आणि हा जो काउंटर आहे तो एअरपोर्टच्या आतच आहे. सो आता तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर पडायचं आहे एक्झिट गेटने. इथे एक्झिट गेट नंबर 5 होता, तिकडून आम्ही बाहेर पडलो आणि लेफ्ट साईडला काउंटर आहे. तिकडे गेल्यानंतर तो तुम्हाला रिसिप्ट देईल ज्याच्यावर गाडीचे डिटेल्स मेन्शन आहेत. सो हे बघा, इथे आहे हा काउंटर. आता आम्ही इकडे पोचलो आणि मग ते दादा आपल्याला रिसिप्ट आणून देत आहेत. हे बघा, ही जी रिसिप्ट दिली आहे त्यांनी सगळे डिटेल्स भरून, किती पेमेंट केले, काय गाडी नंबर काय आहे आणि ते आम्हाला रस्ता दाखवत होते. म्हणजे एअरपोर्टमधून बाहेर पडलो की थोडंसं वॉक करावं लागेल, ऑपोजिट साईडला जावं लागेल. ऑपोजिट साईड ॲज इन एअरपोर्टमध्येच, पण आम्ही ज्या बाजूला आहोत ना त्याच्या थोडंसं समोरच्या बाजूला जावं लागेल. आणि ही रिसिप्ट तिकडे त्या लोकांना दाखवली की त्यांना कळतं. आणि तिकडे ना 2-3 आहेत ॲक्च्युली कॅबचे काउंटर्स. सो हे जे गव्हर्मेंट ऑफ ट्रान्सपोर्ट काउंटर होता ना, त्यांचा गेट थोडासा पुढे होता, म्हणजे थोडा जास्त लांब होता. पण आम्ही विचारत गेलो आणि आम्हाला खूप लोकांनी हेल्प केली. आता हे जे दादा आहेत ना, ह्यांनी आम्हाला समोरून असा रस्ता दाखवला की या बाजूला जायचं आहे. मग आम्ही गाडी नंबर चेक केला आहे, 2018 गाडी नंबर होता आणि मग आम्ही तिथून पुढे चालत आलो. 2-3 लोकांनी आम्हाला रस्ता दाखवला अँड मग आम्हाला ते इझी पडलं. ॲक्च्युली तिकडे हेल्प करतात तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर पडल्यानंतर. आता आम्ही वॉक करत चाललो आहे टुवर्ड्स द ब्लू टॅक्सी पार्किंग, म्हणजे जे त्यांच्या ग्रुपचं नाव होतं. अँड दॅट्स इट. बाकी काही नाही. मला वाईट वाटतं आहे, मी किती बोलले माहिती आहे तेव्हा. अँड काहीच रेकॉर्ड झालं नाही, त्यामुळे मला आता रेकॉर्डिंग करताना पण खूप लो फील होतं आहे. बट एनिवे, हे बघा किती बडबड करते आहे मी. वा 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 वा, मस्त. माईकच बंद झाला आहे. आणि फायनली आम्ही पोचलो तिथपर्यंत. हे दादा भेटले, त्यांनी ती रिसिप्ट घेतली आणि समोर त्यांची गाडी आहे. मग त्यांनी आमच्या बॅग्स घेतल्या, बॅग्स डिकीमध्ये ठेवल्या. आता आम्ही फायनली गाडीत बसलो. मला इतकी मजा आली, मी इतकी खुश होते. आय वॉज सो एक्सायटेड. 5 वर्षानंतर मी गोवाला आले अँड ये फायनली आम्ही गाडीत. सो आम्ही बडबड केली. आता आम्ही निघालो टुवर्ड्स कॅनदुलेम आणि येताना पाऊस पडत होता, ढग आलेले अँड इतकं छान वाटत होतं, प्लेझेंट वातावरण होतं.
हिअर वी आर. हे आहे आमचं Airbnb. दॅट्स माय बॅग. ही गाडी आहे आणि आता आम्ही पोचलो आहे आमच्या Airbnb मध्ये. सॉलिट्यूड अपार्टमेंट्स. वो हो, तिकडे स्विमिंग पूल आहे आमचं. आणि हां कहा हो हां कुठून यायचं आहे? ओके, मी तिकडे चाललेली. दॅट्स शान्वी. दॅट्स अनिता. अम्मा. ओके, आता मी वर जाते आणि मी तुम्हाला एक व्यवस्थित टूर देईन नंतरच्या ब्लॉगमध्ये, कारण आता मी बॅग घेऊन वर जाणार आहे, मला दम लागेल. सो स्टे ट्यून गाईज. आणि ह्या पूलमध्ये आम्ही जाणार आहोत. बाकीचं नाईस प्रॉपर्टी. हिनी आता आम्हाला आता मला खूप जास्त भूक लागली आहे आणि ह्यांचं म्हणणं की आपण संध्याकाळी खाली जाऊन डिनर करूया. म्हटलं आता मॅगी खाऊया. या मुलीने पाणी सुद्धा गरम होऊ दिलं नाहीये आणि डायरेक्ट मॅगीचे हे दोन्ही क्यूब्स ह्याच्यामध्ये टाकलेत आणि इथे कॉफी बनते. पण तुम्ही अशी बनवता का थंड पाण्यात? प्लीज मला सांगा. कॅरी ऑन. आता ती मसाला ऍड करणार आहे आणि आम्ही वरून मॅगी मसाला पण ऐड केला है. ये अभी हमारी मैगी बन रही है. देख, अच्छा हमने पानी ऐड किया थोड़ा सा. बाकी हे मी आता इथे हे सगळं क्लीन करू आणि कॉफी पण बनते. सो कॉफी झाल्यानंतर मी कॉफी पण पिऊ. कॉफी पण पिऊ.